नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या मार्फत हरिओम रेशीम गाठी चा 23वा वधूवर पालक परिचय मेळावा श्री सुवर्णलक्ष्मी नारायण लॉन्स व मंगल कार्यालय निलगिरी बागेजवळ औरंगाबाद रोड नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र शेठ किसन शेठ वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून नरहरी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी गणेश आराधनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला। उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजक श्याम शेठ छगन शेठ बिरारी यांच्याकडून सत्कार करण्यात आला। यावेळी हरिओम रेशीम गाठी स्मरणिकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। तसेच हरिओम भूषण पुरस्कार हा संस्थेचे अध्यक्ष श्याम छगन शेठ बिरारी यांना प्रमुख पाहुणे उद्योजक राजेंद्र शेठ वानखेडे यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला। समाज प्रमुख पाहुणे उपस्थित राजेंद्र शेठ वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने जो आजचा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो आणि संस्थेचे अध्यक्ष, मेळावा प्रमुख, उपाध्यक्ष तसेच सचिव, खजिनदार व कार्याध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाचं मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनंदन करतो व आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाशिक जिल्हा, महाराष्ट्र भर जे उपस्थित समाज बांधव आहे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नाशिक शहरचे राजेंद्रजी दिंडोरकर असतील, नाशिक रोडचे असतील सर्व अध्यक्ष यांना मी आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल विशेष अभिनंदन करतो की हा आजचा जो कार्यक्रम आहे हा सामाजिक उपक्रम आहे आणि त्या निमित्ताने मी आपणा सर्वांना आज हरिओम सांस्कृतिक जी संस्था आहे तर तिचं आपल्या ह्या सर्व संचालक मंडळाचं सर्वांनी टाळ्या वाजवून एक मनापासून कौतुक करावं अशी विनंती करतो। कोणतेही काम करत असताना आणि त्यातल्या त्या सामाजिक काम करत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी येतात आणि सामाजिक काम करायचं म्हटलं की मग रुसवे फुगवे आणि कार्य करण्याची क्षमता नसलेल्या लोकांनी उगाचच काहीतरी गालबोट लावणे असे कार्यक्रम नित्य नियमाने होत असतात। परंतु ही एकमेव संस्था आहे। मी काल आपली जुनी पुस्तिका जी आहे मागच्या वर्षीची ती वाचली आणि त्यामध्ये 2004 पासून आपण जे कार्य करीत आहात ते अतिशय गौरवास्पद आहे। आपले ऑलरेडी 22 असे मेळावे झालेले आहेत आणि आजचा हा 23वा मेळावा आहे। तर ह्या निमित्ताने मी आपले मनापासून आभार मानतो आणि ह्या वधूवर मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या इच्छुक वधू आणि वरांसाठी मी शुभेच्छा देतो आणि हे कार्य आपण असेच चालू ठेवावे अशी विनंती करेल आपल्या सर्व या संस्थेला। तसेच या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती अध्यक्ष श्याम शेठ छगन शेठ बिरारी यांनी दिली। एक मिनिट, आतापर्यंत संपूर्ण मेळावे यशस्वी झाले, त्यातच हा 23वा मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला आहे। या मेळाव्यात नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश सर्व बालक समाज बांधव उपस्थित झाले। या कार्यक्रमाला हा वेगळा निर्माण झाला। हा कार्यक्रम झाल्यानंतर अंदाजे 100 ते 150 लग्न जमण्याचा अंदाज आहे। आपल्या या संस्थेतर्फे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात। या कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी मदत केली त्या सर्वांचे मी अध्यक्ष श्यामशेठ बिरारी आभार मानतो। या कार्यक्रमाप्रसंगी राजेंद्र शेठ वानखेडे, सरोजताई वानखेडे, भगवान शेठ दुसानीस, श्याम शेठ बिरारी, मनीषाताई बिरारी, सुनील शेठ बाविस्कर, दीपालीताई बाविस्कर, सुरेश शेठ बागुल, किरण शेठ दुसानी, प्रकाश शेठ थोरात, योगेश शेठ दुसानीस, चारुहास शेठ घोडके, उल्हास शेठ वानखेडे, दिलीप शेठ दाभाडे, मनोज शेठ जानोरकर, शशिकांत शेठ आहिरराव आदींसह हरिओम सांस्कृतिक संस्थेचे सदस्य, महिला, नागरिक उपस्थित होते। यांचे प्रतिनिधी देवदास पाटील, नाशिक।